बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना सर्वप्रथम वंदन करून मी माझ्या आजच्या या व्याख्यानास सुरुवात करत आहे की महासूर्य आणि या महासूर्याची सावली म्हणजे मातोश्री रमाबाई आंबेडकर असं आजच्या या प्रवचनाचं किंवा आपल्याशी संवाद साधण्याचं एक सूत्र आहे. तर या प्रवचनास व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी महासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण एक प्रकांड महासूर्य याची उपमा आपण दिलेली आहे. कारण की आज सर्वस्व जे आपलं जे आहे ते सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळेच आहे. म्हणून ही पुण्याई जी आहे ही पुण्याई बाबासाहेबांना प्राप्त करून देण्यामध्ये ज्याने मोलाचा वाटा, ज्याने अतिशय कठीण आणि संघर्षमय परिस्थितीमध्ये जी एक सोबतीची, एक कुटुंबाला सांभाळण्याची, एक समाजाकडे पाहण्याची साथ ज्यांनी दिली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविद्य पत्नी म्हणजेच आईसाहेब रमाबाई यांच्याबद्दल आपण अनेक प्रकारे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. परंतु रमाबाईंचं जे चरित्र आहे हे चरित्र आतापर्यंत खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जे पोचलं ते त्रोटक स्वरूपामध्ये पोचलेले. रमाबाईंची एक समग्रता जर आपण समजून घेतली तर रमाबाई या प्रचंड महासूर्याची एक सावली होण्याचं काम हे रमाबाईंचं इतकं मोठं काम रमाबाईंनी केलेले. खरं तर रमाबाईंचं जीवन आपण पाहण्याआधी रमाबाई ज्या कुटुंबात जन्माला आल्या ते कुटुंब म्हणजे वणंद या गावातील ते कुटुंब होतं. जे बाबासाहेबांचं अंबाडवे गाव आहे त्या गावापासूनच काही अंतरावरती असणार हे गाव. परंतु या गावामध्ये भिकू धोत्रे नावाचे जे व्यक्ती राहत होते आणि त्यांची पत्नी ज्यांचं नाव रुक्मिणी अशा पद्धतीने होतं. तर हे वनंद गावाचं कुटुंब हे आपलं आडनाव लावत असताना धोत्रेच्या ऐवजी वनंदकर अशा पद्धतीने लावत असतात. गोपाळ बाबा वनंदकर यांचे आणि यांचे खूप जवळचे संबंध होते. त्याचप्रमाणे गोविंदकर म्हणून एक त्यांचे मामा होते, म्हणजे रमाबाईंचे मामा जे होते गोविंदकर, जे मुंबईमध्ये राहायचे आणि त्यांचा सातत्याने कोकणामध्ये या वनंद गावी येणं जाणं असायचं. आणि भिकू धोत्रे रुक्मिणी यांना एकूण ज्या मुली झाल्या त्या मुलीतील प्रथम जी मुलगी होती ही मुलगी लग्न झालं. परंतु रमाबाई ह्या 2 नंबरच्या. रमाबाईंच्या पाठीमागे आणखीन 2 बहिणी आणि एक भाऊ शंकर. अशा पद्धतीचं हे कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये एक प्रकारे म्हणजे समुद्रामध्ये जे मासे येतात आणि ते वाहून आणण्याचं काम भिकू धोत्रे करत असत. दोघेही पती पत्नी ते करत असत. आणि हे सगळं काम करत असताना मुलींच्या राहण्याची, मुलांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी ते सातत्याने धडपडत असत. परंतु एके दिवशी रमाबाई 9 वर्षाच्या अगोदरच म्हणजे रमाबाईंची जी आई होती ती मरण पावली आणि ती मरण पावल्यानंतर सगळी जबाबदारी जी होती ही भिकू धोत्रे यांच्यावरती आली. काही दिवसानंतर भिकू धोत्रे यांचंही निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर अगदी कोवळ्या वयामध्ये रमाबाई या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तत्पर झाल्या. कारण की त्यापूर्वी भिकू धोत्रे यांनी लग्न आपल्या लवकरात लवकर त्यांनी लावून दिलं होतं आणि ती जबाबदारी मात्र घरातली ही सगळी रमाईवरती येऊन पडली होती. रमाई त्यावेळेस अत्यंत लहान, परंतु या लहानपणामध्ये जबाबदारीचे जे चटके जे आहेत ते चटके तिने लहानपणीच सहन केले आणि लहानपणीच त्यांनी एक मोठी जबाबदारी पत्करली आणि ही जबाबदारी पत्करून रमाई या आपल्या वडिलांच्या निधनानंतर, आईच्या निधनानंतर मामा गोविंदकर यांनी रमाईला मुंबईला घेऊन आले. भायखळा या ठिकाणी ते राहत होते आणि भायखळा या ठिकाणी राहत असताना त्याच दरम्यान रामजी सपकाळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहेत हे वडील
बाबासाहेबांसाठी म्हणजे त्यांचा सुपुत्र भीमराव यांच्यासाठी मुलगी पाहण्याचं काम करत होते. त्यावेळेस त्यांनी एका मुलीला पसंतही केलं होतं. खरं तर त्यांनी 2 मुलींना पसंत केलं होतं आणि या 2 मुलींच्या पसंतीनंतर त्यांचं लग्न म्हणजे एका मुलीशी तर त्यांनी साखरपुडा हे केलेला होता आणि त्यांचं लग्न करायचं होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना ती मुलगी जी आहे, ज्यावेळेस त्यांनी रमाईला पाहिलं, रमाईतलं सुसंस्कृतपणा पाहिला, सोज्वळता पाहिली आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी रमाबाईंशी भीमरावांचं म्हणजे बाबासाहेबांचं लग्न ठरवलं. परंतु त्यांचे जे काही जाती बांधव जे होते ते खूप नाराज झाले. कारण की परस्पर अशा पद्धतीने त्यांनी विवाह ठरवल्यामुळे एक विवाह म्हणजे एक साखरपुडा झाल्यामुळे त्यांनी हा जो साखरपुडा आहे ते त्या मुलीची केलेली फसवणूक आहे आणि दुसरीही मुलगी त्यांनी पाहिली होती. तर अशा प्रकारची त्यांच्यावरती फसवणुकीचा दावा त्यांनी आपले जे काही जाती बांधव ज्ञाती बांधव जे होते यांच्यामध्ये त्या ज्ञाती बांधवांनी केला आणि त्यावेळेस रामजी बाबांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं होतं की रमाई धुत्रे या ज्या आहेत त्या वनवासी म्हणजेच काय ज्यांना आई वडील नाहीत अशा पद्धतीच्या आहेत त्या. तर त्यांच्याशी माझ्या मुलाचं जर लग्न लावलं तर त्यांचं कल्याण होईल आणि त्यांचं कल्याण म्हणजे काय तर एका सोज्वळ सुसंस्कृत मुलगी जी आहे ती आमच्या कुटुंबामध्ये देखील येईल आणि आमच्या या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारे ती मदत करू शकेल, आमच्या भीमरावाच्या संसाराला एक चांगली गती देऊ शकेल. यासाठी मी रमाईचं म्हणजे मीच रमाचं या ठिकाणी मागणं जे आहे ते गोविंदकरांकडे घातलं. ते तिचे मामा आहेत. परंतु ज्यांचं प्रथम मी भीमरायासाठी जी मुलगी पाहिली होती त्यांची शिक्षा मी भोगायला तयार आहे. ते म्हणतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे आणि म्हणून ज्ञाती बांधवांनी किंवा समाज बांधवांनी मला शिक्षा द्यावी. मी जरूर ती पत्करेन. परंतु एका मुलीचं कल्याण होत आहे तर ते कल्याण व्हायला आपण सर्वांनी मदत करावी. हा नीतिधर्म आहे. अशा पद्धतीने रामजी बाबांचं म्हणणं त्या लोकांनी मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर रामजी बाबाकडून त्यावेळेस काही रक्कम त्यांनी दंड आकारली आणि ज्यांची मुलगी त्यांनी साखरपुडा केला होता ती रक्कम त्यांना देण्यात आली आणि त्यांची माफी मागण्यात आली. अशा पद्धतीने सुरुवातीला रमाबाईंच्या घरामध्ये प्रवेश झाला. तसं तर रामजी बाबांचं जे घर होतं म्हणजे रामजी सकपाळांचं जे घर होतं अतिशय शिस्तीचं आणि मिलिटरीचं वातावरण त्यांना लाभलेलं अशा पद्धतीचं ते घर होतं आणि त्या घरामध्ये नेहमी कबीरांचे दोहे म्हटले जात असत. कबीरपंथी बाबासाहेब होते, बाबासाहेबांचे वडील होते. त्यामुळे कबीरांचा सातत्याने घरामध्ये कबीरांच्या दोहांद्वारे किंवा घरामधल्या ज्या पूजा वगैरे ते जे करायचे त्या पूजेमध्ये कबीरांच्या दोह्यांचा सातत्याने वावर असायचा. सुरुवातीला रामजी बाबा म्हणायचे. बाबासाहेबांचे मोठे वडील बंधू मोठे जे बंधू होते आनंदराव हे म्हणायचे आणि काही दिवसानंतर रमाबाई देखील त्या म्हणायला लागल्या. बाबासाहेबांचे 2 बंधू जे आहेत ते 2 बंधू खूप महत्वाचे. त्यातले बाळाराम सकपाळ म्हणजे आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर की ज्यांनी अगदी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी आपली शाळा कॉलेज सोडली आणि ते कामाला लागले आणि कामाला लागल्यानंतर भीमरावाचं शिक्षण हे अतिशय चांगलं झालं पाहिजे या विचाराने समग्र कुटुंब विचार करू लागलं. म्हणून बाबासाहेब या सगळ्या कुटुंबाचा विश्वास संपादित करत अतिशय चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होत बाबासाहेब एक एक यशाच्या पायऱ्या ह्या पुढे चालत होते. परंतु परिस्थिती अत्यंत हकालीची होती. बाबासाहेबांनी ज्यावेळेस मॅट्रिक पास केली त्यावेळेस मॅट्रिक पास केल्यानंतर बाबासाहेबांना म्हणजे अगदी नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. जवळजवळ रमाई ही 9 वर्षाची होती. बाबासाहेब जे होते ते अतिशय 15-16 वर्षाचे ते होते आणि नवीनच लग्न झालं आणि बाबासाहेब लग्नानंतर 1 वर्षातच मॅट्रिकची डिग्री त्यांच्याकडे आली. त्यावेळेस त्यावेळेचे दादासाहेब केळुस्कर गुरुजी ज्यांना आपण बाबासाहेबांचे की ज्यांनी प्रथम बाबासाहेबांना बुद्धचरित्र बक्षीस दिलं मॅट्रिकला पास झाले म्हणून, ते त्यावेळेस सयाजीराव गायकवाड हे मुंबईला आलेले होते आणि राजभवन या ठिकाणी त्यांचं निवासस्थान होतं. तर त्या ठिकाणी ते राहिले असता की हा मुलगा जो आहे अत्यंत शिक्षण आणि होतकुरू अशा पद्धतीचा आहे. हा शिक्षण घेण्यामध्ये खूप उत्साही आहे आणि अस्पृश्य वर्गातील जरी असला तर त्याची जिज्ञासा अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. तत्पूर्वी सयाजीराव गायकवाडांनी असं सांगितलं होतं की जे कोणी मागासवर्गीय जातीतील मुलं मुली आहेत त्यांना मी शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती ही देईल आणि त्यांना शिक्षणाची योग्य व्यवस्था मी करेन. म्हणून बाबासाहेबांना
म्हणजे अगदी बाबासाहेब लहान असताना, भीमराव ते असताना, त्यावेळेस कृष्णराव केळुस्कर गुरुजी आणि सर नारायण चंदावरकर हे त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि बाबासाहेबांना त्यांनी शिष्यवृत्ती जी आहे ती शिष्यवृत्ती ही मिळवण्यासाठी शिफारस केली आणि सयाजीराव गायकवाडांनी काही प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना विचारले, त्याची त्यांनी समर्पक उत्तरं दिली आणि याचं समाधान झाल्यानंतर बाबासाहेबांना पुढील शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती जाहीर केली. ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी आपला BAचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आपल्या कुटुंबाकडे देखील तितकंच लक्ष देण्याचा प्रयत्न केला. परंतु या दरम्यान रमाबाई या आपल्या घरगुती या सगळ्या गोष्टींमध्ये रमाबाई बाबासाहेबांना तितक्याच जिकिरीने साथ देत होत्या. ही साथ देत असताना बाबासाहेबांचं ज्यावेळेस BA पूर्ण झालं आणि नोकरीसाठी, कारण सयाजीराव गायकवाडांनी अशी अट घातली होती की त्यांनी बडोदा या संस्थानामध्ये नोकरीसाठी यावं. परंतु नोकरीसाठी जात असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्या नोकरीमध्ये जाऊ नये यासाठी स्वतः रामजी सकपाळ जे आहेत यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही बडोद्याला जे अत्यंत जातीतेचं त्या ठिकाणी गुजरात हे शहर आहे, गुजरात हे राज्य आहे, त्या राज्यामध्ये तुम्ही जाऊ नये, त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करू नये अशा पद्धतीने त्यांना विनंती केली. आणि ही विनंती ही बाबासाहेब म्हटले की नाही मला गेलंच पाहिजे, मी त्यांना त्या प्रकारचे शब्द दिलेले आहे आणि माझ्या करारनाम्यामध्ये ते आहे. बाबासाहेब गेले. परंतु बाबासाहेब पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जॉईन झाले. काही काळानंतरच बाबासाहेबांना अत्यंत त्या ठिकाणी जातीतेचे चटके त्यांना त्या ठिकाणी बसू लागले आणि बाबासाहेब तिकडे गेल्यानंतर त्यांची काळजी ही अत्यंत जिकिरीने त्यांचे वडील रामजी बाबा करत होते आणि हे काळजी करत असताना ते अचानक आजारी पडले. आजारी पडल्यानंतर त्यांनी भीमरावला लवकर बोलवून घ्या अशा पद्धतीने त्यांनी तार पाठवायला सांगितली. आता माझा जाण्याचा वेळ आलेली आहे आणि बाबासाहेब त्या ठिकाणी वडिलांना भेटण्यासाठी निघाले. परंतु त्यांच्या आवडीची मिठाई त्यांना घ्यायची होती. ती मिठाई घेण्याच्या नादामध्ये त्यांची एक ट्रेन निघून गेली. बाबासाहेब दुसऱ्या दिवशी आले आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर बाबासाहेबांना रामजी बाबांनी पाहिलं आणि तिथेच त्यांनी आपला प्राण सोडला. बाबासाहेब खूप रडले आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना आपले वडील गेल्याचं इतकं दुःख झालं की ज्या ठिकाणी रामजी बाबांना पुरण्यात आलं, म्हणजे त्यांचे अंत्यसंस्कार करत असताना त्यांना पुरण्यात आलं, तर बाबासाहेब आणि स्वतः रमाई हे दोघेही त्या ठिकाणी म्हणजे नियमित जात असत आणि नियमित त्या ठिकाणाकडे पाहून अश्रू ढाळीत असत. इतका मोठा लगाव म्हणजे रमाईला देखील आणि बाबासाहेबांना देखील रामजी बाबांचा होता. रमाई रामजी बाबांच्या या संस्कारामध्ये वाढत होती, कारण रमाईचं वय अतिशय कमी होतं. परंतु रमाईतली जी समजूतदारपणा, रमाईमधली असणारी एक प्रकारची सामंजस्यता, सोज्वळपणा आणि त्यागवृत्ती ही इतकी मोठी होती की रमाई लहानपणापासून बाबासाहेबांना प्रत्येक ठिकाणामध्ये साथ देण्याचे तिने कबूल केलं होतं आणि त्याचा स्वभावच त्या पद्धतीचा होता. या दृष्टिकोनातून रमाईने आपल्या परिवाराला सर्वस्व मानलं. रमाईला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं. यशवंत असं का नाव ठेवण्यात आलं? कारण की त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो यशवंत नावाचा मुलगा एका ब्राह्मण स्त्रीचा, विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला होता आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं. याचा प्रभाव हा बाबासाहेब आंबेडकरांवरती होता आणि म्हणून यशवंत त्यांचं नाव ठेवण्यात आलं. तेच पुढे भविष्य काळामध्ये भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर म्हणून आपण त्यांना जाणतो. तर या पद्धतीने पहिला मुलगा झाला. काही काळानंतर आनंदरावांच्या पत्नी म्हणजे बाबासाहेबांची वहिनी लक्ष्मीबाई यांनाही दिवस गेले, त्यांनाही मुलगा झाला. त्याचं नाव मुकुंदराव असं ठेवण्यात आलं आणि एक चांगल्या पद्धतीचा संसार हा चाललेला होता. परंतु परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ज्यावेळेस रामजी बाबा गेल्यानंतर सगळी जबाबदारी जी आहे ही आनंदरावांवरती आली, कारण की बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचं ठरवलं होतं आणि बडोदा सरकारकडे त्यांनी पुन्हा विनंती केली. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी एक पत्र या ठिकाणी पत्रक काढलं होतं, ज्याचं नाव होतं मूकनायक. हे मूकनायक की भटकर नावाच्या व्यक्तीला त्यांनी या ठिकाणी संपादक करून, कारण बाबासाहेब त्यावेळेस नोकरीला असताना बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टी करणे शक्य नव्हते आणि बाबासाहेब ज्यावेळेस परदेशात शिकायला जातील त्यावेळेस ते वर्तमानपत्र या ठिकाणी चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून बाबासाहेब जर परदेशात शिकायला जातील तर परदेशात शिकायला गेल्यानंतर अतिशय कमी पैसे त्यांच्याकडे असायचे, त्यातले निम्मे पैसे त्यांनी रमाईकडे दिले आणि रमाईला म्हटले की घरची सगळी व्यवस्था तू कर आणि मी तुला नियमित पत्र लिहत जाईन आणि मी माझा अभ्यास वाढवत जाईन. परंतु हे हे सगळं करत असताना रमाईला
बाबासाहेबांची जी साथ हवी होती ती ते काळामध्ये मिळत नव्हती. त्याचं दुःख बाबासाहेबांना प्रचंड होत होतं. ते नेहमी आपल्या पत्रातून हे व्यतीत करत असत की की रामू, की तुला मी जे हवं आहे आणि तेच मी तुला देऊ शकत नाही. इतकी हलाखीची परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या परिस्थितीमधून मला काही करून माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी तू अतिशय कष्टाने, अतिशय व्यवस्थितपणे हा संसार सांभाळत आहे, सगळ्यांना सांभाळून घेत आहे. त्याच्याबद्दल तुझ्याविषयी मला नेहमीच प्रेम आणि आपुलकी ही तुझ्या प्रती मला नेहमी राहत असते. अशा पद्धतीने बाबासाहेब त्यांना पत्र लिहित असत. परंतु रमाई बाबासाहेबांना त्रास होऊ नये यासाठी इतकी काळजी घेत असत की ज्यावेळेस बाबासाहेब परदेशामध्ये शिकायला गेले त्यावेळेस रमाई ही गरोदर होती. रमाईला दुसरं अपत्य राहिलं आणि ते अपत्य या ठिकाणी त्याचा जन्म ज्यावेळेस झाला त्याचं नाव गंगाधर असं ठेवण्यात आलं. गंगाधर ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात होते तर गंगाधरचा मृत्यू त्याला म्हणजे अन्न व्यवस्थित न मिळाल्यामुळे किंवा त्याला दूध व्यवस्थित न मिळाल्यामुळे गंगाधरचा मृत्यू लवकर अतिशय लहान वयामध्येच त्याचा मृत्यू झाला आणि गंगाधरला मूठ माती द्यावी लागली. ज्याचं तोंडच बाबासाहेबांनी पाहिलं नाही अशा बाळाचा म्हणजे स्वतः बाबासाहेबांच्या त्या मुलाला मूठ माती देण्याचं काम रमाईवरती आलं. रमाईने अतिशय दुःखामध्ये त्याला अतिशय दुःख अंतकरणाने त्याला मूठ माती दिली. तर ते अंत्यसंस्कार पार पडले. काही काळानंतर ज्यावेळेस बाबासाहेब परत आल्यानंतर बाबासाहेब आल्यानंतर बाबासाहेबांकडेही त्यावेळेस पैसे खूप कमी होते, जवळजवळ नव्हतेच आणि घरामध्ये देखील काहीच नव्हतं. सोडे म्हणजे सुकट आणि थोडेसे तांदूळ याच्या पलीकडे घरात काहीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब म्हटलं तर जेवायला वाढा, जेवण करा, तर काहीच नाही. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या खिशातले ₹5 हे त्यांना काढून दिले आणि त्यांना म्हटले की तुम्ही जा बाजार घेऊन या आणि जेवण बनवा. या पद्धतीने ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात होते तर रमाईने अतिशय रस्त्याची कामं करणे म्हणजे त्यावेळेस त्या ठिकाणी रस्ता बनवण्याचं काम चालू होतं. रस्त्याची कामं करणे किंवा रस्त्यावरती खड्डे बनवणे, खड्डे खणणे, गवऱ्या थापणे, खूप काही गोष्टी रमाईने केल्या. रमाईला साथ देणारा त्यांचा भाऊ शंकर, त्यांची बहीण गौरा, त्याचप्रमाणे त्यांची जाऊबाई म्हणजे लक्ष्मीबाई या होत्या. कारण की ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून परत आले आणि पुन्हा परदेशामध्ये गेले त्यावेळेस आनंदराव यांचा मृत्यू हा झाला आणि आनंदरावांचा मृत्यू होण्याचं कारण एकच की त्यांना मूळव्याध झाला आणि मूळव्याध झाल्यानंतर ते ज्यावेळेस आपल्या सासूरवाडीमध्ये उपचारासाठी गेले कारण घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती तर मूळव्याधामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनाही बाबासाहेबांनी अंत्यसंस्कार त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या सासूरवाडीत जाऊनच ते केले आणि बाबासाहेब त्याच्यानंतर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना काही करून या समाजाचा उद्धार करण्यासाठी या समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी कारण की या ठिकाणी जातीयतेचे चटके इतके भयंकर त्यांना प्राप्त होत होते की गुजरातमध्येही तितकेच त्यांना ते सहन करावे लागले. महाराष्ट्रात ज्यावेळेस ते मुंबईला आले तर तिथेही त्यांना कुणी कामावरती घेत नव्हते. कोणी त्यांनी स्वतःची एक कंपनी खोदली की ज्या कंपनीमध्ये ॲडवायझर म्हणून ते लोकांना सल्ले द्यायचे. परंतु त्या लोकांना ज्यावेळेस कळायला लागलं की एक महार व्यक्ती हा आपल्याला या प्रकारचे सल्ले देत आहे तर त्यांची कंपनी काही काळानंतर बंद पडली. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी कॉलेजमध्ये नोकरी केली, जास्तीचे क्लासेस विद्यार्थ्यांचे घेतले आणि त्यातून थोडाफार त्यांनी पैसा जमा करून हळूहळू त्यांनी परदेशात जाण्याची पुन्हा तयारी केली. त्यावेळेस रमाबाईंना खूप दुःख झालं कारण की परिस्थिती इतकी भयानक होती की त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य हे दुसरं कुणालाच तयार झालं नसतं. आजच्या काळात जर परिस्थिती अशी असते तर कोणी आपल्या नवऱ्याला परदेशात शिकायला पाठवू शकले नसतं. कारण की भाऊ वारलेला, वडील वारलेले, मुलगा वारलेला आणि या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब त्यांना आपल्या पुढील शिक्षणासाठी त्यांना येथेच ठेवून जबाबदारी त्यांच्यावर ठेवून बाबासाहेब निघून जातात आणि ह्या निघून जात असताना तितक्याच तत्परतेने तितक्याच शक्तीने आणि कुठेही बाबासाहेबांच्या मान सन्मानाला कोणत्याही पद्धतीने लोकांनी नावं ठेवू नये यासाठी इतकी काळजी घेणारे हे जे कुटुंब होतं या कुटुंबामध्ये रमाबाईंचा रोल खूप मोठा होता, लक्ष्मीबाईंचा रोल खूप मोठा होता, रमाबाईंचा भाऊ शंकर याचा रोल खूप मोठा होता. कारण की ह्यांच्यामध्ये पुरुष म्हणून शंकर याने अत्यंत जिकरीने मोलमजुरी करून रमाबाईंना साथ दिली. शंकरमुळे रमाबाईंचं लग्न रमाबाईंच्या बहिणीचं गौराचं लग्न, गौरी तिचं नाव होतं,
तिचं लग्न रमाबाई ह्या करू शकल्या. म्हणजे अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. त्याचप्रमाणे बाबासाहेबांची बहीण मंजुळा ही देखील अपंग झाल्यामुळे ही पुन्हा बाबासाहेबांच्या इथे राहत होते. बाबासाहेबांची आत्या ही पण अपंग होते, परंतु तिचं इतकं प्रेम बाबासाहेबांवरती होतं, की बाबासाहेबांना प्रत्येक क्षणाक्षणाला ती अ, इतकी समजून गेली, इतकी समजावून सांगत आणि तसंच या कुटुंबामध्ये ती सगळ्यात वयोवृद्ध असल्यामुळे या कुटुंबाला तितकाच आधार देत असत. ज्यावेळी रामजी बाबा गेले, तर रामजी बाबांना त्यांनी दुसऱ्या एका स्त्रीशी लग्न केलं होतं, जिचं नाव जिजाबाई शिव कावळे होतं. तर यांनी देखील ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात गेले, म्हणजे रामजी बाबा गेल्यानंतर बाबासाहेब परदेशात गेले, तर त्यांनी यांना सगळ्यांना सोडून ते दुसरीकडे जाऊन राहिले. ती त्यांच्या भावाकडे जाऊन मुंबईला राहत असे आणि तिचाही काही दिवसांनी तीही मृत्यू पावली. तर या सगळ्या बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये हे सगळे लोक एकमेकांना साथ देत असताना रमाबाई, लक्ष्मीबाई, शंकर, तुळसाबाई आणि त्याचबरोबर मंजुळा आणि मीरा आत्या या खूप या कुटुंबाला सपोर्ट देत असत आणि यांची प्रमुख जी होती ती रमाबाई होती. रमाबाईंनी खूप हालापेष्टा सहन केला. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गौऱ्या थापण्याचं काम त्या करत असत आणि गौऱ्या थापून आल्यानंतर त्यांच्या हाताला त्या शेणाचा वास इतका येई की तो वास कितीही हात धुतले तरी तो जात नसे. त्यामुळे अतिशय उबक त्यांच्या घरामध्ये तयार होत असे. तर त्यांना अन्नही कधी कधी अशी परिस्थिती होती की घरामध्ये केवळ 2च भाकरी बनवायच्या किंवा 3च भाकरी बनवायच्या. त्यातल्या 2 भाकरी यशवंत आणि मुकुंदरावांना द्यायच्या. एक अर्धी भाकर शंकर खायचा. बाकीच्या ज्या भाकरी उरायच्या त्याच्यामध्ये रमाई अर्धी भाकर किंवा लक्ष्मीबाई अर्धी भाकर आणि उरलेली मुलांना उरलेली जी भाकर होती ती आत्या किंवा इतर घरातल्या मंडळी यांना. अशा पद्धतीने भाकरीचे अर्धे अर्धे तुकडे किंवा ज्याला आपण म्हणतो की चतकोर भाकर इतकीच ते भाकर खात असत. कधी कधी गरम पाणी पिऊनच ते झोपत असत. कधी जेवण मिळत असे, कधी जेवण मिळत नसे. गरोदरपणात देखील त्या दोघी खूप काम करत असत. अशा परिस्थितीमध्ये, इतक्या भयानक परिस्थितीमध्ये त्यांनी बाबासाहेबांना प्रचंड मोठी साथ दिली आणि ज्यावेळेस बाबासाहेब भारतामध्ये आपलं पूर्ण शिक्षण संपून या ठिकाणी आले, तर बाबासाहेबांच्या संघर्षमय चळवळीला समग्रपणे सर्वस्व अर्पण करून देण्याचं काम रमाबाईंनी केलेलं आहे. रमाबाई ह्या काय सहज एका शब्दात किंवा एका व्याख्यानामध्ये सांगण्याची गोष्ट नाही. रमाबाई इतक्या मोठ्या त्यागमूर्ती आहेत, इतक्या मोठ्या त्या आई आहेत, की त्यांचं ममत्व जे आहे ते आपण सर्वजण शब्दामध्ये व्यतीत करू शकत नाही. कारण की रमाबाईंनी बाबासाहेबांना केवळ शिक्षणामध्येच नव्हे, तर बाबासाहेबांनी जेवढी जेवढी आंदोलनं उभी केली, तेवढी तेवढी आंदोलनामध्ये रमाबाईंनी त्यांना खूप साथ दिली. बाबासाहेब आंदोलन सत्याग्रह करत असतात, ते कशा पद्धतीने करतात, ते कसे भाषण करतात, ते कसं बोलतात, ते काय काय करतात, हे सगळं पाहण्याची रमाबाईची खूप इच्छा असायची. परंतु बाबासाहेब त्यांना पुढे घेऊन जात नसत किंवा घेऊन जाण्याचं कबूल करत असत, परंतु कधी कधी ते घेऊनच जात नसत. अशा परिस्थितीने रमाबाईंना खूप वैताग होत असे. ते बाबासाहेबांवरती रुसत असत, रागवत असत, बोलत असत. परंतु बाबासाहेब म्हणायचे की तू काय करणार तिथे, इतकी सगळी लोक असतात, त्या लोकांमध्ये तुझ्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुला घेऊन मी 14 तळ्याचा सत्याग्रह किंवा इतर काही गोष्टी. तर त्यावेळेस रमाबाई म्हणायची की मी महिला घेईन, मी महिलांसोबत तुम्हाला त्या ठिकाणी मदत करायला येईन. एवढी सगळी लोक येईन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करेल, त्यांच्या जर कोणी आजारी असेल त्याची मी व्यवस्था करेल. इतकं सर्व बाबासाहेबांसाठी त्या करत असत. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात होते, बाबासाहेबांचा दुसरा भाऊ जो होता, जो मोठा भाऊ, जो अतिशय मद्यपान करत असत, बाळाराम सकपाळ, तो मुंबईमध्येच राहत असत. त्यांची पत्नी ही लवकरच मरण पावली होती, परंतु त्यांना एक मुलगी होती, त्या मुलीकडे ते राहत असत. मग बाळाराम आंबेडकरांना काही लोकांनी सांगितलं आणि कुटुंबामध्ये जाऊन तुम्ही राहा या पद्धतीने सांगितलं आणि दारूचं व्यसन कमी करा. परंतु बाळाराम आंबेडकरांचं दारूचं व्यसन काही कमी होत नव्हतं. परंतु ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने थोडीफार जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला. रमाबाईंकडे ते थोडेफार पैसे द्यायचे आणि ज्यावेळेस त्यांनी ₹250 रमाबाईंना दिले आणि बाबासाहेब कायमचे हे आता शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये येणार होते, त्यावेळेस रमाबाईंनी ₹250 त्या ₹250ची साडी घेण्यासाठी आणि ज्यावेळेस भीमराव या ठिकाणी, तर त्याच्यापुढे तू चांगली दिसली पाहिजे अशा प्रकारची भावना ही अ, बाळाराम आंबेडकरांची होती. पण बाळाराम आंबेडकरांची भावना होते म्हणून त्यांनी पैसे दिले आणि रमाबाईंनी त्या ₹250 बाबासाहेबांना गादीवरती झोपायची सवय लागली असेल, बाबासाहेबांना एक चांगली उशी पाहिजे, त्यांना एक धोतर त्यांनी आणलं, त्याला एक सदरा त्यांनी आणला आणि हे सगळं त्यांनी बाबासाहेबांसाठी तयार केलं. ज्यावेळेस बाबासाहेब आले त्यावेळेस बाबासाहेब ला आणण्यासाठी देखील ही सर्व मंडळी त्या बंदरावरती गेली होती.
आणि तिथे गेल्यानंतर रमाबाई या सगळ्या लोकांमध्ये अ, जे काही शाहू महाराजांनी त्यांच्या घरी ज्यावेळेस भेट दिली, त्याच्या अगोदर ज्यावेळेस माणगावला अस्पृश्यतेची परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी एक फेटा हा बक्षीस दिला होता आणि त्या जरीचा फेटा, त्या फेट्याची साडी ही रमाबाईंनी त्या ठिकाणी परिधान केली. तिने स्वतःसाठी काही नाही घेतलं, परंतु बाबासाहेबांसाठी या सगळ्या वस्तू घेतल्या. बाबासाहेबांच्या इज्जतीला किंवा बाबासाहेबांना शोभलं पाहिजे अशा पद्धतीचं राहणीमान तिने घरामध्ये निर्माण केलं. बाबासाहेबांना सगळे लोक भेटले, परंतु रमाबाई त्या सगळ्या लोकांमध्ये एक विदेशी स्त्री ही बाबासाहेबांच्या सोबत आहे का हे पाहत होती, परंतु कोणी नव्हतं. कारण की बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी शिवतरकर नावाचे गृहस्थ आले आणि त्यांनी 2 हार आणले होते. एक हार बाबासाहेबांसाठी आणि बाबासाहेबांना त्यांनी विचारलं, की दुसरी तुमच्यासोबत येणारी ती जी विदेशी स्त्री होती ती कुठे? तर बाबासाहेबांनी त्यांना इंग्रजी म्हटले, की आय एम नॉट फूल, की मी अशा पद्धतीचा तू विचारच करू शकत नाही. कारण की माझी रमा ही माझ्यासाठी इतकी प्रिय आहे, की रमामुळेच माझं अस्तित्व आहे. मी दुसऱ्या स्त्रीचा विचारच मनात आणू शकत नाही. अशा पद्धतीचं शिवतरकराला इंग्रजीमध्ये बाबासाहेब बोलले. त्यांनी एक हार बाबासाहेबांना घातला आणि या पद्धतीने बाबासाहेब सगळ्यांना शोधत होते. त्या सगळ्यांना भेटीगाठीनंतर रमाबाई मात्र त्यांच्याकडे पाहत होत्या आणि बाबासाहेबांनी रात्री मात्र त्या खोलीमध्ये गेल्यानंतर पाहिलं, की रमाबाईंनी स्वतःसाठी काही नाही घेतलं, परंतु माझ्यासाठी एक गादी, एक उशी, सदरा, धोतर अशा गोष्टी आणून ठेवल्या होत्या. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. बाबासाहेब म्हटले, की "तू ज्यावेळेस मला घेण्यासाठी बंदरावरती आली, त्यावेळेस तू कुणाला शोधत होती?" तर रमाबाईंनी त्यांना सांगितलं, की "मला वाटलं तुम्ही कोणीतरी विदेशी स्त्रीला सोबत घेऊन आलेला आहात. आमच्या कानावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वार्ता येत होत्या." परंतु बाबासाहेब म्हटले, की "असा विचार रामू तुझ्या मनात येऊच कसं काय शकतो?" अशा पद्धतीने दोघंही अतिशय आठवणीमध्ये आणि आपल्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये कसं आपण जीवन जगलो, कशी तू मला साथ दिली, याची त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर रमाबाई मात्र मिश्किलपणे, शांतपणे फक्त ऐकूनच घेत होत्या. ती कोणतीच प्रतिक्रिया करत नव्हत्या. म्हणजे एका पतीवरती प्रेम करत असताना रमाबाईंनी ज्या पद्धतीने आपल्या पत्नीची भूमिका पार पाडली आणि ही भूमिका पार पडत असताना एक देशातील या सर्वस्व लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी, इथल्या जाती व्यवस्थेला संपवण्यासाठी, इथल्या लोकांना त्यांचे न्याय, हक्क, अधिकार निर्माण करण्यासाठी जे काम करत होते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारी रमाबाई ही बाबासाहेबांच्या इज्जतीला, बाबासाहेबांच्या कार्याला कुठेच काळिमा लागणार नाही, अशा पद्धतीने ती वागत होती. इतकी ती संवेदनशील होती. पुढे बाबासाहेब गोलमेज परिषदेला जाण्याच्या वेळी देखील रमाबाईंनी त्यांना तितकीच त्याच पद्धतीची साथ दिली. त्याचप्रमाणे समाज समता संघाची ज्यावेळेस कामं चालायची, त्या कामातही रमाबाई ह्या त्यांना सहकार्य करत असत. बाबासाहेबांना त्या कधीही डिस्टर्ब करत नसत. बाबासाहेबांना या दरम्यान राजरत्न नावाचा एक मुलगा झाला. हा मुलगा जो बाबासाहेबांना खूप प्रिय होता, की त्यांना त्याच्यामध्ये त्यांचे वडील दिसायचे. परंतु तो मुलगा देखील काही कारणांमुळे लवकरच मरण पावला. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा म्हणजे पहिला मुलगा यशवंतराव हे देखील खूप उशिरा चालत होता. म्हणजे उशिरा ते चालण्याची त्यावेळेस म्हणजे उशिरा पाय पकडण्याची, पाय चालण्याची किंवा त्याच्यामध्ये ताकद येण्याची ही सवय नव्हती. रमाबाईंचा भाऊ शंकर हा रोज त्यांना घेऊन जात आणि समुद्राच्या किनारी त्या रेतीमध्ये म्हणजे आपल्या पाय जमिनीत गेल्यानंतर आपल्या ज्या शिरा आहेत त्या खुल्या होतील या पद्धतीने त्याला त्या अर्धवट जमिनीमध्ये गाडत असत आणि त्या ठिकाणी त्याच्या शिरा अशा खुल्या झाल्यानंतर त्याचे पायाची मालिश करत असत आणि या पद्धतीने यशवंतराव चालायला लागले. म्हणजे यशवंतरावांचा मामाने खूप कष्ट घेतले, पण त्याचं कुठं वर्णन आपल्याला पाहायला मिळत नाही. यशवंतरावच्या मामाने म्हणजे शंकरने ज्या पद्धतीने या कुटुंबाला आधार दिला, तो आपल्याला आज जाणता येत नाही. कारण की रमाबाईंना प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी शंकरचा एक वेगळ्या पद्धतीने सपोर्ट हा असायचा आणि म्हणून शंकर खूप काटकसर करायचे आणि रमाबाई देखील तितक्याच काटकसर करायच्या आणि या म्हणजे रमाबाई, लक्ष्मीबाई आणि शंकर हे तिघांचं खूप मोठं काटकसरीचं जीवन होतं आणि त्यात त्यांनी हे आपलं कुटुंब घडवत होते. बाबासाहेबांनी गोलमेज परिषद किंवा त्यानंतर महात्मा गांधीच्या सोबत झालेला पुणे करार यातून जे
प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये उद्भवत होते, या सगळ्यामध्ये रमाबाई साक्षी होती. काळा मंदिराचा सत्याग्रहाच्या वेळेस रमाबाई साक्षी होत्या. आणि हे सगळं होत असताना बाबासाहेबांना कुठेही दुःखाचा लवलेश होऊ नये. बाबासाहेबांचं जीवन जे आहे हे समाजाच्या कार्यासाठी किंवा समाजाच्या उद्धारासाठी सतत कार्यरत राहावं, यासाठी रमाबाई सातत्याने प्रयत्न करायच्या. रमाबाई मात्र महादेवाच्या भक्ती होत्या. रमाबाई खूप उपास-तापासही करायच्या. रमाबाईंची खूप इच्छा होती, कारण त्यांचे वडील जे होते, हे वडील हे पंढरपूरला नेहमी जायचे. वडील हे विठ्ठलाचे भक्त होते आणि त्यामुळे रमाई देखील विठ्ठलाचे भक्त होते. रमाईच्या मनामध्ये विठ्ठलाला जाऊन भेटण्याची इच्छा होती. परंतु बाबासाहेब म्हटले, की आपण आपलं पंढरपूर निर्माण करू. तो अशा विठ्ठलाच्या मंदिरात का जाऊ इच्छिते, की ज्या विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला मज्जाव केला जातो. ती म्हटली, मी कळसाकडे पाहूनच दर्शन करेन. बाबासाहेब म्हटले, नाही, अशा ठिकाणी आपल्याला जायचंच नाही, की ज्या ठिकाणी आपल्याला मज्जाव केला जातो. आपण आपली पंढरी निर्माण करू. अशा पद्धतीची पंढरी निर्माण करण्याचं कार्य हे बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी रमाबाईसाठी एक राजगृह नावाचा बंगला बांधला. या बंगल्यामध्ये रमाबाईंची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर रमाबाईंच्या नावाने त्यांनी त्या ठिकाणी जागा घेतली. चारमिनार नावाची तिथे वास्तू उभारली. ती भाड्याने दिली आणि नंतर काही कारणामुळे ती त्यांनी विकून टाकली. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी रमाबाईंसाठी खूप, म्हणजे जितकं त्यांना करता येऊ शकत होतं तितकं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु रमाईच्या कष्टाचं, रमाच्या त्यागाचं, रमाबाईंच्या संवेदनशीलतेचं आणि त्यांच्या एकंदरीत स्वभावाचं पुढं तोलमाप होऊ शकत नाही. इतका मोठा सहकारी, इतकी मोठी साथ ही बाबासाहेबांना दिली. ज्यावेळेस बाबासाहेब रमाबाईंचं आठवण करायचे त्यावेळेस ते तासन तास रडत बसायचे. कारण की रमाबाईंशिवाय त्यांना कोणच नव्हतं आणि रमाबाईंना त्यांना वेळ देता येत नव्हता, त्यांना टाईम देता येत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जितक्या क्षणामध्ये ते रमाबाईंच्या सोबत होते, तितकं ते योग्य पद्धतीने रमाबाईला समजून घेत होते. आणि रमाबाई ही किती मौलिक अशा पद्धतीची पत्नी आहे, या संदर्भात त्यांनी थॉट्स इन पाकिस्तान नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांची जी प्रस्तावना लिहिलेली आहे, या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब नमूद करतात की इनडिस्क्रायबल टू द मेमरी ऑफ रामू ॲज अ टोकन ऑफ माय appreciations of his goodness, of her nobility of the mind, her purity of character, and also for the cool fortitude and readiness to the suffer along with me, which she showed in those friendless day of want and worry which fell to our lot. म्हणजे काय, तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शिलाचा पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य आणि माझ्यासोबत दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखवली, जेव्हा मी नशिबाने लादलेल्या मित्रविरहित काळ चिंतेसह कंटित होतो. या बिकट परिस्थितीमध्ये खंबीर साथ देणाऱ्या रामूच्या आठवणीत कोरलेले हे प्रतीक या पुस्तकाला त्यांनी ज्यावेळेस ही अर्पण पत्रिका तयार केली, हे प्रचंड मोठं बाबासाहेबांचं रमाईच्या प्रती असणारं प्रेम यातून व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेब म्हणतात, आज मी जे काही आहे ते माझे वडील आणि माझी पत्नी आणि माझं कुटुंब यांनी दिलेल्या ह्या सगळ्या सहकार्यामुळे. हे मी करू शकलो नसतो जर माझ्या वडिलांनी मला या प्रकारचा सपोर्ट केला नसता, जर माझे भाऊ आनंदराव यांनी मला या प्रकारचा सपोर्ट केला नसता, ते मी करू शकलो नसतो. मी मोठी, म्हणजे वैश्विक हितकारणी सभा, समाज समता संघ किंवा पुणे करार किंवा काळा मंदिराचा सत्याग्रह, हे सर्व जे मी करू शकलो त्याचं एकमेव कारण माझ्या कुटुंबाचं असणारं मला पाठबळ आणि समाजातील समाज बांधवांचं असणारं एक प्रकारचं बळ, याद्वारेच मी करू शकलो. आणि याशिवाय मी करू शकलो नसतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या समग्र कार्याला, बाबासाहेबांच्या या उत्तुंग अशा कार्याला जी समग्रपणे साथ दिली, ती साथ देणारी मातोश्री रमाबाई, की ज्यांना पूर्वी सर्व लोक आईसाहेब असे म्हणायचे. आपण त्यांना आजच्या काळामध्ये मातोश्री म्हणतो, परंतु रमाबाईंना जसं बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणायचे, तसं त्यांना आईसाहेब म्हणायचे. म्हणजे ज्यावेळेस रमाबाई या निपाणीला गेल्या होत्या, म्हणजे वऱ्हाळे कुटुंबाच्या सहवासात ज्यावेळेस त्या गेल्या, तर तिथे असणाऱ्या लोकांना, म्हणजे तिथे जे विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल होतं, त्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये ज्यावेळेस अन्न कमी पडलं, त्यावेळेस रमाबाईंनी स्वतःकडे असणारे 100 रुपये त्यांना दिले आणि त्यांना म्हटले, जे आपल्याला पाहिजे ते आणा आणि या व्यतिरिक्त जर पैसे लागले तर माझ्याकडे जे दागिने हे मी तुम्हाला देते, ते मोडा. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून येतील त्यावेळेस ते दागिने
ते पुन्हा मला बनवून देतील, परंतु आत्ता या विद्यार्थ्यांचं कोणत्याही पद्धतीने त्यांना अन्ना वाचून त्रास झाला नाही पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. इतकी मोठी करुणेची भावना, इतकी मोठी एक प्रकारची मैत्री भावना ही रमाबाईंमध्ये होती आणि हेच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं द्योतक होतं. म्हणजे प्रत्यक्ष जे कार्य करत होते बाबासाहेब यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या रमाबाईंचं मनोधैर्य किती मोठं होतं, त्यांच्यात करुणा किती असीम होती, याचं आपल्याला उदाहरण हे आपल्याला लक्ष्मीबाई वराळे यांनी लिहिलेल्या रमाबाई या त्यांच्या रमाबाईंच्या सहवासात या त्यांच्या ग्रंथात पाहायला मिळतं. अनेक प्रकारे आपण पाहतो की रमाबाईंना अनेक प्रकारे लोकांनी निषेध करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु नामदेव ढसाळांची कविता जी आहे ती कविता ही नेहमीच मनाला स्पर्श करून देते. या कवितेमधून त्यांनी ज्या पद्धतीने रमाबाईंची मांडणी केलेली आहे, त्या रमाबाईंना ज्या पद्धतीने कवितेत त्यांनी उतरवलेलं आहे, तर त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, कवितेचं जे नाव जे आहे ते रमाबाई आंबेडकर अशा पद्धतीचं नाव आहे आणि ते म्हणतात की राज माचीच्या घोड्यावर सर्वच सव्वासनी बसतात, आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवीत. त्यांना कधी कोणाला खाऊ घातलाय का? साधं दुःखाचं चिरकुट सुद्धा वाफेच्या इंजिनावर चाके फिरतात गोल गोल, पुढे पुढे माणसाचं शापग्रस्त आरसे होतात, पुन्हा आरस पाणी नव्हे. आज तुझ्या अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे. मरणानंतरही मरणे मेल्यावर तो कोण हिरवून घेईल माझ्याकडून. एक वेळ वाळवीला वाळवी लागेल, एक वेळ कसरीला कसर. फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा चार चौघांच्या खटल्यासारखा, त्या सर्वच आहे. तू, तुझ्या नणंदा, जावा, दीर, लष्करातले मामंजी, पोरबाळ, साहेब आणि टॉबी, निखळ कॅन्टोमेंट, पाठीमागचे झाडाझुडपांचं ग्राउंड. वर्षानुवर्षे पाहत आलोय हे चित्र मी. साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात, सुतारी कातरणाऱ्या टिळकाच्या आत्म्याला त्रास देत. रमाबाई ही सर्व पुण्याई तुझी आहे. त्या फोटोत फक्त तूच आहेस. तुझं चरित्र, तुझ्या खास्ता, तुझे अश्रू, तुझे उसासे, तुझे शहाणपण, तुझ्या डोळ्यातलं आद अंताला स्पर्श करणार कारुण्य, तुझ्या गळ्यातली ती निष्ठेशी काळी शार पोत, तुझ्या चेहऱ्यावरले ते प्रासादिक औदासिन्य, कृष्ण हाताच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या. कितीनी कसं सहन केलंस से. अष्टप्रहर ती भटीन सरस्वती साहेबांच्या मागे आहे. सवती मत्सर तुला करताच आला नाही का ग? पैस पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या. साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केलीस. डबक चाळीतल्या राजहंसांना दगडी कोळशांच्या धुरांची तू लागू दिली नाही झळ. भांड्याला लागणारी भांडी, डोक्यानं फुटणारी डोकी, पटकी सटवी, तू चंदनाचं मूल्य केलंस कमी. तुझ्या मुक्या मनाची गाणी, कलकीचा घोडा या कलयुगात घेऊन फिरतो आहे, मराठी भाषेची ऐसी तैसी करत. हे बहिणाबाईंच्या बहिणाई, मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे त्या गाचे गाणे ऐकवशील काय? या रांडाव मराठी भाषेला पुन्हा संवासन होताना पाहायचे मला. अतिशय मार्मिक आणि समर्पक अशा पद्धतीची कविता ही नामदेव ढसाळांनी केलेली आहे. रमाबाईंच्या स्मरणार्थ ही कविता केलेली आहे की रमाबाईंनी ज्या पद्धतीचं जीवन जगलं, ज्या पद्धतीने सर्वस्व आपलं अर्पण केलं, आज तुम्ही आम्ही हे जे काही आहोत या सर्वच्या सर्व पुण्याई रमाईंनी केलेल्या त्यागामुळेच आपण करू शकलो. कारण की बाबासाहेब होण्याच्या पाठीमागे रमाबाईंचा मोठा हात आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या म्हणजे या महासूर्याच्या पाठीमागे एक स्त्री म्हणजे त्याची सावली बनण्याचं काम हे फक्त रमाबाईंच्याच सामर्थ्यामध्ये होतं, हे दुसरं कुणामध्येच नव्हतं. त्या रमाईंची जयंती ही उद्या 7 जानेवारीला आपण साजरी करत आहोत.
आज रमाबाईंना जाऊन जवळजवळ म्हणजे त्यांची 126वी जयंती आपण साजरी करतो. आणि ही जयंती साजरी करत असताना ज्या पद्धतीने आज रमाबाईंना आपण समजून घेतलं पाहिजे, ज्या पद्धतीने रमाबाईंनी जी साथ बाबासाहेबांना दिली, तिचं कारुण्य आपण समजून घेतलं पाहिजे, तिचं शहाणपण आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की तिच्या शहाणपणामध्ये अनेक अस्पृश्य आणि मागासवर्गीय कुटुंबाच्या दुःखाची परमसीमा संपून गेली. तिने दुःख सोचलं, परंतु त्या दुःख सोचण्यातून आज आपण सुखी झालो. आज आपल्या सुखाच्या पाठीमागे, आज आपल्या भौतिक समृद्धीच्या पाठीमागे, आज आपल्याला जरी काहीच समाजाप्रती वाटत नसलं किंवा काहीच बाबासाहेबांच्या या क्रांतीपटी लोकांना याची जाणीव नसली, परंतु बाबासाहेबांची मुलं ही केवळ बाबासाहेब या पद्धतीचं काम समाजाच्या उद्धाराचं करत होते, म्हणून त्यांना मुलांकडे लक्ष देताना आलं, त्यांना आपल्या पत्नीकडे लक्ष देताना आलं, त्यांना आपल्या भावाकडे लक्ष देताना आलं, त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देताना आलं. त्यांनी लक्ष दिलं ते फक्त समाजाचा उद्धार करण्याच्या कडे. आणि समाजाचा उद्धार यासाठी की आज तुम्ही मी आपण सर्वजण हे जे समाजामध्ये जीवन जगत आहोत, हे समाजामध्ये आपल्याला ज्या काही पद्धतीने सुखसोयी मिळालेल्या आहेत, जे भारतीय संविधानाद्वारे बाबासाहेबांनी जे आपल्याला हक्क मिळवून दिले, शिक्षणाचा हक्क, भाषण करण्याचा हक्क, कुठेही जाण्याचा, फिरण्याचा, उठण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा हा जो हक्क आहे, हा हक्क मिळवून देण्यासाठी जी एक ताकद, एक सामर्थ्य, एक पाठबळ जे लागतं, हे पाठबळ रमाईने बाबासाहेबांना दिलं आणि बाबासाहेबांनी त्याचं सोनं करून दाखवलं. आणि म्हणून तुम्ही आम्ही आहोत. आपलं अस्तित्व हे रमाबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. म्हणून त्यांना कधी विसरू नका. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या आपल्या जीवनामध्ये करा. रमाबाईंचे गुण घ्या, बाबासाहेबांचे गुण घ्या, आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी या समाजाच्या उद्धारासाठी आवश्यक आहे त्या त्या गोष्टी करण्याचा संकल्प करा. तर खऱ्या अर्थाने रमाबाईंना आपण वंदन केल्यासारखं आहे. रमाबाईंना फक्त हार घालण्याने रमाबाईंचं आपण जीवन सांगणे इतकंच उद्दिष्ट या कार्यक्रमाचं नसतं. रमाबाईंना खऱ्या अर्थाने स्मरण करत असताना त्यांच्या गुणांची वाढ आपल्यामध्ये करणे, त्यांनी केलेल्या या सगळ्या त्यागामुळे आज सर्वस्व आपण जाणतो, पाहतो. ती आठवण, ती भावना ठेवणे आणि हे अवलोकन करून एक समाजाला चांगली दिशा देण्याच्या प्रयत्नामध्ये सहभागी असणे, इतकं जरी आपण करू शकलो तर फार मोठं मुलाचं कल्याण केल्यासारखं आहे. म्हणून आजच्या या दिवशी बाबासाहेबांच्या रामूला आपण वंदन करूया. रमाबाईंच्या या 126व्या जयंती निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. आणि रमाबाई ह्या सातत्याने आपला एक श्वास बनल्या पाहिजे आणि रमाबाई ह्या आपल्या सर्वांमध्ये असल्या पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये त्यांच्या गुणांची आपण चर्चा केली पाहिजे आणि रमाबाई प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. तर मोठं कल्याण केल्यासारखं आहे. रमाबाईस पुन्हा एकदा शतशः नमन, वंदन. जय भीम, जय नमो बुद्धाय.